आजचा व्हिडिओ आपण येवल्यातील नागपंचमी सणाची यात्रा याचा काढलेला आहे। तर या ठिकाणी भैरवनाथ मंदिर आणि जोगेश्वरी माता मंदिर आहे। त्या ठिकाणी एक छोटीशी यात्रा भरते। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बरेचसे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात। तर आम्ही देखील आज दर्शनासाठी गेलेलो होतो। तर हे मंदिर असं आहे। तर आम्ही दर्शन करून घेतलं आणि नंतर यात्रेमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेलेलो आहोत। तर बराच वेळ झालेला होता, रात्रीची वेळ होती। त्यानंतर या ठिकाणी एका गाड्यावरती फुलांची झाडे दिसत होती शोची। मग चला म्हटलं की पाहूयात, व्यवस्थित असतील तर घेऊन टाकूयात, कारण की छान वाटत होती। छोटी छोटी झाडे टेबलवरती ठेवायला छान वाटतात। त्यामुळे काय होतं की आपल्या घर पण सुशोभित दिसतं। परंतु तिथे रेट जरा जास्तीच होते। मग आम्ही शेवटी नाही घेतलं झाड, कारण की नको म्हटलं, कारण की रेट पण खूप होते आणि ते कमीच करत नव्हते काका, रेटमध्ये काहीच कमी करत नव्हते। नंतर आम्ही पुढे तसंच गेलो। तर यात्रा ही एक दिवसाची असल्यामुळे छोटीशी असते, परंतु गर्दी सर्वजण येवल्यातील लोक त्या ठिकाणी यात्रेत येतात फेरफटका मारण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकतात खूप सारी गर्दी होती, बरेच दुकानं लागलेली होती। त्या ठिकाणी पाळणे, परत विमानाचे म्हणजे खेळाचे देखील साहित्य आलेले होते, तसेच खाऊचे गाडे लागलेले होते, बऱ्याच वस्तू होत्या, म्हणजे सर्व काही होतं। परंतु काय होतं की एकच दिवसासाठी ती यात्रा राहणार होती, त्यामुळे छोटीशी म्हणतो। आणि नागपंचमीला या ठिकाणी म्हणजे स्वयंपाक वगैरे काहीच करत नाहीत सकाळी, कारण की या ठिकाणी तवा वगैरे गॅसवर ठेवत नाहीत। परंतु आमच्या इकडे तर पुरणपोळीचा स्वयंपाक असतो। तर मध्येच परत लेकरांना म्हणजे शताक्षी आणि क्षितिजाला दाबेली खायची होती। मग त्यांना आम्ही दाबेली दिली। आम्ही दोघं तर सोमवार असल्यामुळे उपवास होता आम्हाला, त्यामुळे आम्ही दोघांनी काही नाही खाल्लं। त्यांना लेकरांना फक्त दाबेली दिलेली आहे। त्यानंतर इतर पण आम्ही वस्तू पाहत होतो की काय घेण्यासारखं आहे। तर त्या ठिकाणी एका दुकानात गेल्यानंतर मला तेथील मंगळसूत्र पण मी घेतलेलं आहे। तर आता आम्ही मंगळसूत्राच्या दुकानात आलेलो आहोत। तर त्या ठिकाणी गेल्यानंतर छान असे मंगळसूत्र होते आणि 50 रुपयामध्ये एक होतं। तर म्हणजे रेटच्या मानानं मला ते व्यवस्थित वाटलं, त्यामुळे मी पण एक काय केलेलं आहे, मोत्याचं असलेलं, मोराची डिझाईन असलेलं एक मंगळसूत्र खरेदी केलेलं आहे। बाकी काही नाही घेतलेलं, कारण की बऱ्याच वस्तू सागर खेळणी सेल ऑलरेडी घरामध्ये एवढी सारी खेळणी पडून आहे ना की भरपूर सारी ते खेळायला त्यांना वेळच नसतो। आणि त्यानंतर या ठिकाणी आम्ही म्हणजे फुगे जे उडतात ना ते घेतलेलं। आणि शेवटी आम्ही जाता जाता थोडेसे शेंगदाणे, खारे शेंगदाणे आणि वाटाणे वगैरे घेतलेले आहेत त्या आजींकडून। तर तुम्ही पाहू शकतात खूप छान असे वाटाणे होते। तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।